आज मी तुम्हाला असा एक मसाला बनवून दाखवणार आहे। हा मसाला वापरून तुम्ही 4 ते 5 भाज्या अगदी सहज बनवू शकता आणि या भाज्या अगदी कमी वेळेत म्हणजे 5 मिनिटात बनवू शकतात। आणि या भाज्या तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी द्या किंवा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता। तर हाच मसाला वापरून आज मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवते। त्याच्यासोबतच अजून कोणत्या कोणत्या भाज्या आपण बनवू शकतो हे सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवलं होतं। यातलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे, तरी पण भेंडी ओली आहे, म्हणून आपण आधी कोरड्या कपड्याने हिला पुसून घेऊया। भेंडी जर ओलीच आपण कट केली तर ती जास्त चिकट होते आणि भाजायला सुद्धा आपल्याला खूप उशीर लागतो। जर तुम्ही ही भेंडीची भाजी बनवत असाल तर भेंडी आधी 1-2 तास धुवून फॅन खाली जरी ठेवलात तरी ती पूर्णपणे कोरडी होते। मी ही भेंडी आत्ता धुवून घेतली होती, त्याच्यामुळे ही अजून वरून ओली होती, त्याच्यामुळे मी सुती कपड्याने हिला पुसून घेतलेलं आहे। आता भेंडीचे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्या। जर याचे तुम्ही अगदी बारीक तुकडे केलात तर भेंडी भाजायला सुद्धा उशीर लागतो, कारण त्यातला चिकटपणा खूप असा बाहेर येतो आणि मग भेंडी लवकर भाजत नाही, भाजी सुद्धा बनवायला उशीर लागेल। घाई गडबडीत जरी तुम्ही ही भाजी बनवत असाल ना तर अशा प्रकारे तुकडे करा, म्हणजे ती भेंडी जास्त चिकट होत नाही, पटकन भाजली जाते। आणि हो, भेंडी कट करताना ही भेंडी चेक करा, कारण आपण निवडून जरी भेंडी घेत असलो तरी एखादी भेंडी तरी आतमध्ये कीड लागलेली असू शकते, त्याच्यामुळे भेंडी कट करताना मात्र भेंडी चेक करा। आता इथे मी भेंडीचे असे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। इथे सगळी भेंडी कट करून झालेली आहे। कढई सुद्धा इथे मी गरम करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालते आणि याच्यात आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं आहे। इथे मी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत। तुम्ही जर किसलेलं खोबरं वापरत असाल तर ते पटकन भाजलं जातं, त्याच्यामुळे सतत हलवत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे मी सुक्या खोबऱ्याचे हे काप हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेते। खोबरं जरा सुद्धा आपल्याला करपू द्यायचं नाही, नाहीतर मग भाजीला सुद्धा करपट असा वास येतो आणि भाजीची टेस्ट सुद्धा बिघडून जाते, म्हणून सतत हलवत खोबरं न करपू देता आपल्याला हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे। आता याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आणि गार करायला ठेवून द्यायचं। आता याच कढईमध्ये इथे मी तेलातल्या पळीने 1 छोटी पळी तेल घालतीये। आता याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरं घालायचं, त्याच्यासोबतच 6-7 कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्त्याची पानं मात्र सांभाळून घालायची, कारण तेलामध्ये कढीपत्त्याची पानं घातली की तेल लगेच उडायला चालू होतं आणि आपल्या अंगावरती तेल येऊन आपल्याला चटका सुद्धा बसू शकतो। कढीपत्त्याची पानं घातल्यावर लगेचच आपल्याला भेंडीचे तुकडे याच्यामध्ये घालायचं आणि भेंडी आपल्याला सतत हलवत याचा चिकटपणा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं। आपण जर ह्या भेंडीचे छोटे तुकडे केले असते तर ही भेंडी भाजायला वेळ लागतो आणि याच्यातला चिकटपणा सुद्धा खूप बाहेर येतो, म्हणून थोडे मोठे तुकडे केले तर ही भेंडी पटकन भाजली जाते। चला, आपली भेंडी भाजते तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आत्ता आपण सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते घालायचं, त्याच्यासोबतच अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हळद, त्याच्यासोबतच 1 चमचा इथे मी भाजके चणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे डाळवं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आणि इथे या स्टेजला तुम्ही भाजलेले मूठभर शेंगदाणे सुद्धा घालू शकता। जर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार असाल तर तो नंतर घाला। आता इथे बघा 6-7 लसूण पाकळ्या, त्याच्यासोबतच 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीपुरतं मीठ घातलं आणि ना जास्त बारीक ना जास्त जाड असं हे आपल्याला वाटून घ्यायचं। हे वाटताना पल्स मोडवरती याला बारीक करून घ्यायचं। आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरते, त्याच्यामुळे तो सगळ्यात नंतर घातला आणि याला फक्त पल्स मोडवरती 1-2दा फिरवून घेतलं, म्हणजे हा कूट फक्त या मसाल्यामध्ये मिक्स होईल इतपतच आपल्याला याला मिक्स करायचं। याची अजिबात पावडर होऊ द्यायची नाही। आता इथे बघा भेंडी सुद्धा आपली छान भाजली गेलेली आहे, याचा पूर्ण चिकटपणा निघून गेलेला आहे। आता जो मसाला आपण केला होता तो या भेंडीच्या भाजीमध्ये घालायचा आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। आता इथे तुम्ही तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार अजून कमी जास्त वाटत असेल तर या स्टेजला घालू शकता। मी मसाल्यामध्ये सगळं घातलं होतं, त्याच्यामुळे पुन्हा मी याच्यामध्ये ते घालणार नाहीये। आपली भेंडीची भाजी तयार झाली आणि हा मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवा। या मसाल्यातून तुम्ही वांग्याची भाजी, शिमला मिरचीची भाजी, फ्लावर, बटाटा, त्याच्यासोबतच भेंडी,
शिमला मिरची बटाटा, वांग बटाटा या भाज्या बनवू शकता. खूप टेस्टी होतात. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि छानशी कमेंट द्या. आपल्या लॉंग व्हिडिओच्या खाली हाईप ऑन झालेले आहेत. हाईपचे पॉईंट द्यायला सुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.